श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य चैतन्य आपल्या चॅनलमध्ये मी स्वागत करते. कुंभ राशीच्या मंडळीनं जर तुमची रास कुंभ असेल तर आजचा हा संदेश अजिबात मध्ये सोडू नका, कारण 22 ऑगस्ट 2026 हा दिवस तुमच्यासाठी अनेक बाबत महत्त्वाचा ठरू शकतो. मंडळी, काही दिवसापासून तुमच्या मनात एकच प्रश्न असेल, माझ्या आयुष्यात एवढे प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम का मिळत नाहीत? माझे अडकलेले काम कधी पूर्ण होणार? पैशाची अडचण कधी कमी होणार? माझ्या नशिबाची साथ कधी मिळणार? हे जर प्रश्न तुमच्या मनात असतील तर आजचा हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. कारण कुंभ राशीच्या लोकांसाठी आता एक गोष्ट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक उशीर म्हणजे अपयश नसतं. काही वेळा उशीर हा मोठ्या बदलाची तयारी असतो आणि 22 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला अशाच बदलाचे संकेत अनुभवायला मिळू शकतात. मंडळी, सर्वप्रथम आपण पाहूया तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल. आर्थिक बाबत गेले काही काळात चढउतार जाणवत असतील. पैसे येतात पण लगेच खर्च होतात. एखादं काम पूर्ण होण्याआधी नवीन खर्च समोर येतो. एखाद्याला दिलेले पैसे अडकले असतील किंवा एखाद्याला व्यवहारातून अपेक्षित फायदा मिळाला नसेल, पण आता परिस्थितीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे. 22 ऑगस्ट नंतर आर्थिक नियोजन करण्यासाठी चांगला काळ ठरू शकतो. एखाद्या जुन्या कामातून पैसे मिळवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. थांबलेले पेमेंट मिळवण्याची बातमी येऊ शकते किंवा उत्पन्न वाढवण्यासाठी एखादी नवीन कल्पना तुमच्या मनात येऊ शकते. काही कुंभ राशीच्या मंडळींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग शोधण्याची संधी मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा मिळण्याची शक्यता दिसते म्हणून अनावश्यक खर्च करू नका. हातात पैसा आला की तो टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मंडळी, आता येतो नोकरी आणि व्यवसायाचा विषय. नोकरी करणाऱ्यांना कुंभ राशीच्या मंडळीसाठी कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही वाढलेली जबाबदारी तुम्हाला त्रासदायक वाटू शकते, पण याच जबाबदारीमुळे तुमची कामाची दखल घेतली जाऊ शकते. ज्यांना मागील काही दिवसापासून वरिष्ठ व्यक्तीकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता, त्यांना आता आपल्या कामाबद्दल बोलण्याची संधी मिळू शकते. काही जणांच्या मनात नोकरी बदलण्याचा विचार असेल. मंडळी, निर्णय घेण्याआधी दोनदा विचार करा. फक्त रागाच्या भरात नोकरी सोडू नका. नवीन संधी हातात असताना निर्णय घेणं आणि काही निश्चित नसताना नोकरी सोडणं यात फरक आहे. व्यवसाय करणाऱ्यांना, कुंभ राशीच्या मंडळींना एखादा जुना ग्राहकाकडून पुन्हा काम मिळू शकतं. एखादी नवीन व्यक्ती व्यवसायाच्या दृष्टीने उपयोगी ठरू शकते. नवीन व्यवहार करताना मात्र सर्व अटी स्पष्ट ठेवा. कागदपत्रे व्यवस्थित तपासा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त बोलण्यावर विश्वास ठेवू नका. व्यवहार पुरेसं करा. आता पाहूया कौटुंबिक जीवन. कुंभ राशीच्या मंडळीनं, तुम्ही मनाने खूप विचार करणारे लोक आहात. अनेकदा तुम्हाला एखादी गोष्ट मनाला लागते पण तुम्ही ती समोरच्या व्यक्तीला सांगत नाही. मग गैरसमज वाढतात. 22 ऑगस्टच्या आसपास कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीसोबत मन मोकळा संवाद होण्याची शक्यता आहे. ज्या गोष्टीवर काही दिवसापासून मनात नाराजी होती त्यावर बोलण्याची संधी मिळू शकते. म्हणून मंडळी, शब्द जपून वापरा. तुम्ही बरोबर असला तरी समोरच्या व्यक्तीला कमी लेखून बोलण्याची गरज नाही, कारण काही नाती जिंकण्यासाठी वाद जिंकण्यापेक्षा मन जिंकणं अधिक महत्त्वाचं असतं. विवाहित कुंभ राशीच्या मंडळीसाठी हा काळ जोडीदाराला समजून घेण्याचा आहे. कामाचा ताण घरात आणू नका. छोट्या गैरसमजामुळे दुर्लक्षित करा. जोडीदाराची संवाद वाढवा. अविवाहित कुंभ राशीच्या मंडळीसाठी एखाद्या व्यक्तीसोबत नवीन संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. पण मंडळी, लगेच कोणत्याही नात्याला अंतिम स्वरूप देऊ नका. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. आता पाहूया प्रेमसंबंध. ज्यांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आहे त्यांच्यासाठी जुना गैरसमज दूर होऊ शकतो. एखादा संदेश, फोन किंवा अचानक झालेला संवाद तुमच्या मनातील प्रश्न कमी करू शकतो. मात्र प्रेम म्हणजे संशय वाढवण्यापेक्षा विश्वास आणि स्पष्ट संवाद महत्वाचा आहे. ज्यांची नाते काही कारणाने दूर गेली आहे त्यांनी भूतकाळातील प्रत्येक गोष्ट पुन्हा उकरून काढण्यापेक्षा पुढे काय करता येईल याचा विचार करावा. मंडळी, आता एक महत्वाचा भाग, तुमच्या मनाची अव्यस्तता. बाहेरून तुम्ही शांत दिसता पण आतून अनेक विचार सुरू असतात. कधी पैशाचे विचार, कधी घरचा, कधी भविष्याचा, कधी एखाद्या व्यक्तीचा, आणि या सगळ्यामुळे मानसिक थकवा जाणू शकतो. म्हणून 22 ऑगस्टच्या आसपास स्वतःला थोडा वेळ द्या. दररोज काही मिनिटं शांत बसा. आपल्या श्रद्धेनुसार देवाचं स्मरण करा. मनातल्या मनात नकारात्मक विचारांना सतत खाद्य देऊ नका.
कारण मंडळी, मन शांत असेल तर निर्णय योग्य घेता येतात, बरोबर ना? आता पाहूया आरोग्याची बाजू. हा भाग वैद्यकीय सल्ला नसून सामान्य राशीभूमीच्या दृष्टीने सांगितला जात आहे. कामाचा ताण, झोपेची अनियमितता आणि सतत विचार करण्याची सवय याकडे लक्ष द्या. पाणी पुरेसे घ्या, आहाराची काळजी घ्या. शक्य असल्यास रोज थोडा वेळ चालणे किंवा हलका व्यायाम करा आणि काही आरोग्यविषयक त्रास जाणवत असल्यास योग्य वैयक्तिक सल्ला नक्की घ्या. मंडळी, आता येतो 22 ऑगस्टचा सर्वात खास संकेत. या दिवसाच्या आसपास तुमच्या समोरच्या व्यक्तीसमोर किंवा तुमच्या समोर दोन पर्याय येऊ शकतात. एक पर्याय सोपा असेल पण त्यातून फार मोठा फायदा मिळणार नाही. दुसरा पर्याय सुरुवातीला थोडा कठीण वाटेल पण त्यातून भविष्यात अधिक चांगली दिशा मिळू शकते. म्हणून निर्णय घेताना फक्त आजचा विचार करू नका, पुढील काही महिन्याचा विचार करा, कारण काही निर्णयांचा परिणाम लगेच दिसत नाही. आता कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांबद्दल, अभ्यासामध्ये लक्ष विचलित होत असेल तर स्वतःसाठी ठराविक वेळ निश्चित करा. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्यापेक्षा एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. स्पर्धा, परीक्षा किंवा महत्त्वाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सातत्य सोडू नये. तुमच्या मेहनतीचा परिणाम उशिरा मिळाला तरी मेहनत वाया जात नाही. मंडळी, आता प्रवास आणि नवीन कामाबद्दल पाहूया. एखादा छोटा प्रवास किंवा कामानिमित्त बाहेर जाण्याचा योग निर्माण होऊ शकतो. या प्रवासातून एखाद्या व्यक्तीशी संपर्क येऊ शकतो जो पुढे तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. नवीन लोकांशी बोलताना मात्र आवश्यक ती काळजी घ्या. आता पाहूया कुंभ राशीच्या मंडळीनं कोणत्या गोष्टी टाळाव्यात. पहिली गोष्ट, विनाकारण वाद. दुसऱ्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नये. मंडळींनो, रागाच्या भरात निर्णय घेणे, अनावश्यक खर्च, स्वतःची तुलना इतरांशी करणं, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणं. मंडळी, तुमचा प्रवास दुसऱ्यांसारखा असण्याची गरज नाही. तुमची वेळ वेगळी असू शकते, तुमचा मार्ग वेगळा असू शकतो, पण तुमचे प्रयत्न थांबता कामा नये. आता पाहूया कुंभ राशीच्या मंडळींनी काय करावे. आपली प्रतिबिंबित कामे एक करून पूर्ण करा. आर्थिक व्यवहार लिहून ठेवा. मंडळीनं, घरातल्या मोठ्या व्यक्तींचा आदर करा. नवीन संधीचा अभ्यास करा. मन शांत ठेवा आणि आपल्या श्रद्धेनुसार देवाचं स्मरण करा. मंडळी, आता या दिवसासाठी एक छोटासा आध्यात्मिक उपाय सांगते, पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळी, सकाळी उठल्यानंतर शांत मनाने आपल्या आराध्य देवताचं स्मरण करा. शक्य असेल एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्न किंवा अनावश्यक वस्तूचं दान करा. हा उपाय कोणते जादू हमी म्हणून नाही तर मनामध्ये सकारात्मकता आणि स्वभावभाव निर्माण करण्यासाठी करा. आणि जर तुमची श्रद्धा असेल तर मनापासून म्हणा श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. म्हणजे आता शेवटी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगते. कदाचित तुम्ही खूप दिवसापासून एखाद्या गोष्टीची वाट पाहतात. कदाचित तुमचे एखादे स्वप्न अधुरे आहे. कदाचित एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुखवलं आहे. कदाचित पैशाची चिंता आहे. कदाचित तुमच्या मेहनतीला अजूनही अपेक्षित फळ मिळालं नाही. पण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील एक कठीण काळ म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य नाही. परिस्थिती बदलू शकते, संधी बदलू शकतात, लोक बदलू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे निर्णय तुमचं भविष्य बदलू शकतं. म्हणून 22 ऑगस्ट 2026 पासून मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा शांतपणे विचार करा. घाई करू नका, निराश होऊ नका आणि स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कुंभ राशीच्या मंडळींनो, हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या श्रद्धेनुसार कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं नक्की लिहा. तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, यश आणि सकारात्मकता वाढो हीच मनापासून प्रार्थना. अशाच राशी भविष्य आध्यात्मिक आणि सकारात्मक संदेशासाठी दिव्य चैतन्य चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारांना किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व कुंभ राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.